नाही, कालची जी घटना आहे पुणे मुंबईची, ती तर अत्यंत त्रासदायक आहे. प्रत्येक नागरिक त्या ठिकाणी अडकलेला 36 तास, ज्याला पाणी प्यायला नाही, कोणती तिथं सुविधा असण्याचा काही प्रश्न येत नाही, असं घडेलच असं कुणाला वाटलं नव्हतं. परंतु एक टँकर हटवायला इतका वेळ लागणं हे मला वाटतं थोडंसं नामुष्कीचं धोरण आहे. म्हणून अशा घटना घडतील किंवा भविष्यात जर घडल्या तर काय उपाययोजना आहे यावर सरकारने लक्ष दिलं पाहिजे. 36 तास एका रस्त्यावर माणसं अडकणं हा खऱ्या अर्थानं पाहायला आणि ऐकायला सुद्धा ते वाईट वाटतं. परंतु झालेली ती घटना त्यानुसार आता आता कुठेतरी ट्रॅफिक सुरळीत होते, परंतु मला वाटतं त्याच्यामुळं सर्वसामान्य जनतेला त्रास झाला हे निश्चितच आहे. अजूनही सोपलेला नाही, अपयशी झालेलं दिसतं. नाही, एक खरं आहे की तिथे गॅस टँकर पलटी झाल्यामुळेच, कारण ज्या वेळेला 1000 लिटर गॅस हा ज्या वेळेला फायर असतो त्याच्यामुळे अनेक गोष्टीची संभावना असते. अशा वेळेला जनतेची सुरक्षितता ही महत्वाची असते. वाहतुकीची कोंडी हा महत्वाचा भाग आहेच, पण त्या सगळ्या परिसरामध्ये जनतेच्या जीविताला त्या संबंध जो गॅस आहे त्याच्यातून कुठे धोका होऊ नये याची खबरदारी सरकार घेत असेल आणि त्याच्यामुळे कदाचित ते झालं असेल.